बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ. तुकाराम तुकाराम. रामकृष्ण हरी. मी प्रदीप मधुकर वाघ. वारकरी प्रस्थान त्रयी सेवा समिती पुणे यांनी 1,00,000 हस्तलिखित गाथा लिहिण्याचा संकल्प सोडला. त्या संकल्पामध्ये शेखर महाराज जांभूळकर यांच्या आशीर्वादाने मला ही हस्तलिखित लिहिण्यामध्ये सामील होण्यात आलं. या उपक्रमामध्ये मी सामील झालो आणि हा माझा शेवटचा अभंग गाथा मंदिराच्या जवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या पायरीवरती बसून हा मी माझा शेवटचा अभंग पूर्ण केला. हस्तलिखित लिहिण्याचा उपक्रमात सामील होण्याचं भाग्य मला लाभलं. हे जगद्गुरू तुकोबारायांच्या, संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या आशीर्वादाने, पांडुरंगांच्या कृपेने, स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने मला हे पूर्ण करणं साध्य झालं. हे हस्तलिखाण करण्याचं भाग्य मला याच्यामध्ये लाभलेलं आहे आणि हे मी इंद्रायणी नदीच्या काठी बसून हे मी पूर्ण केलेलं आहे. या हस्तलिखिता लिहिण्यामध्ये मला माझ्या कुटुंबियांनीही साथ दिली. शेखर महाराजांनी मला याच्यामध्ये लिखाणामध्ये जी वही दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे. खरंच हा उपक्रम खूप चांगला आहे. संत तुकाराम महाराजांनी या गाथेद्वारे संपूर्ण मानवजातीला या 84 लक्ष योनीमधून बाहेर कसे पडावे याचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. या मार्गाचे अनुकरण सगळ्यांनी केल्यास त्यांना मोक्ष निश्चित मिळेल आणि त्यांचं जीवन सुखदायी होऊन जाईल. याच्यामध्ये मला मुळीच शंका वाटत नाही. तुकोबारायांनी गाथेमधून भाष्य करताना सामाजिक कौटुंबिक रूढीवरतीही जोरदार प्रघात करताना समाजाला कसे वागावे हेही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांची ही गाथा सर्व मानवजातीला पथदर्शक करेल याच्यात मुळीच शंका नाही. जय पांडुरंग.